ट्रेनचा प्रवास फायनली कंप्लीट झाला आणि आम्ही पोहोचलो आता रेणीगुंटा स्टेशनला. आता इथून आम्ही बस करून डायरेक्ट जाणार तिरुपती बालाजीला. वेंकटेश्वरा बालाजी येथे दर्शनास आलेलो आहोत. इथं अतिशय गर्दी पाहून आमचं लाया अंगाची लाई झालेली आहे. हे तुम्ही पाहू शकता समोरील दृश्य. आम्ही बसलेले आहे. त्यामध्ये आपले प्रतीक शेठ सहकारी अनिकेत साहेब असे आम्ही मावळ तालुक्यातून राष्ट्रवादी विद्यार्थी उपजिल्हाध्यक्ष या नात्याने मी आपणास सांगण्यात येतो की दर्शनाला येतास 300 रुपयाचा पास काढून यावे ही नम्र विनंती. 2 महिने आमचं सारखं हे हाल होणार नाहीये. तरी आपण याची दक्षता घ्यावी ही माझी. एवढंच दर्शन घेऊ नका. नाही दर्शन घ्या, नक्कीच घ्या, अवश्य घ्या. सांगायचं एवढंच आहे. तसेच मला एक तुम्हाला सांगायचं आहे, टिकट तो सिर्फ झाकी है, दर्शन अभी बाकी है. थोड़ी देर में हम लौट के आएंगे. फक्त 15 तास. तुम्हाला काय बोलायचंय अजून? काय नाही सांगायचं काय नाही. नमस्कार, तुम्ही आले ते लवकर या. येताना आधीच तिकिटाची सोय करून या, नाही तर इथं उन्हात आणायचे घासावी लागेल. एवढं सांगायला घासावी लागेल. पाय अक्षय भाऊची वाईट घ्याय. अरे बोल ना काहीतरी. नमस्कार मित्रांनो, आले ते इथं दर्शन गर्दी लागा गर्दी. ही सुरुवात आहे म्हणा. पिक्चर 2.5 तास लाईनमध्ये उभं राहून फायनली आम्हाला आमचे टोकन भेटले. टोकन भेटल्यानंतर आम्ही सर्वात प्रथम गेलो तर जेवायला. जेवल्यानंतर आम्ही जाणार होतो वरच्या साईडच्या तिरुपतीच्या धाममध्ये. धाममध्ये आल्यानंतर आम्ही सर्वात पहिलं तर गेलो लॉकर रूम्स आता अलॉट करायला. तर लॉकर रूम अलॉट करण्यासाठी रोहन, अक्षय, ऋषी आणि आतिश व सकट आदेश ही सगळी तिकडे थांबली होती. टक्कल वगैरे करून फ्रेश वगैरे होऊन आम्ही आलो आता सगळ्यात पहिलं नाश्ता करायला. सगळ्यांना खूपच भूक लागली होती. चौथ्या दर्शनानंतर आम्ही सगळे आलो फोटोशूटसाठी. तिरुपती बालाजीचं एवढं सुंदरमय वातावरण. वा, तिरुपती बालाजीचं दर्शन होऊन आता आम्ही सर्व आलतो अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापूरला. अरे गोविंदा. नमस्कार मित्रांनो, आम्ही गेले 3 दिवस झालं तिरुपतीच्या दर्शनासाठी आलेलो आहोत. आज आमचा खऱ्या अर्थाने परतीचा प्रवास चालू झालेला आहे. आम्ही आता मिरज ह्या स्टेशनवरती पोहोचलेलो असून आम्ही आता थोड्या दिवस कोल्हापूरमध्ये पोहोचणार आहे. करवीर निवासी महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन आम्ही आमच्या घराकडे प्रस्थान करणार आहोत. तरी आमचा जो काही प्रवास झाला आहे तो अतिशय सुंदर व उत्कृष्टरित्या पार पडलेला आहे. आमचं दर्शन अति उत्कृष्ट पद्धतीने झालेलं आहे. दर्शनाला आम्हाला कुठली अडचण आलेली नाही. परंतु आमच्या काही चुकीमुळे दर्शनाला थोडा विलंब झाला.
पण मात्र दर्शन आमचं खूप छान झालेलं आहे. तरी आपण सर्वांनी नक्की यावे ही आमची विनंती. आपली कोणती दोन्ही आपली शेवटचा दिवस आणि रोहन शेठ व्यक्त करा परत. आता आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला लागलेलो आहोत. जीवनातल्या आमचे सहकारी सर्व आता भोजनाचा आस्वाद घेत आहे. सोबत दाल खिचडी आणलेली आहे ते पाहू शकता तुम्ही. सगळ्यांना रोम मॉलिक टीव्ही लागते दाल खिचडी इकडे दाखवतो. रोम मॉलिक करतो अजून. अरे टॉवेल मुळे आणले. तसेच आमचे अक्षय भोगालेकर आरामात आस्वाद घेत आहेत. तसेच हो दे माफ करा ऋषिकेश चौधरी आणि आतिश शेख बालनभाऊ. तरी आमच्यातून 2 सहकारी राहिले. सहकारी मित्र. ठेव 1 मिनिट. मी पण आता माझं खायला घेतो. तर आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. तर आपण बघितलं एवढा मोठा ब्लॉग एवढा मोठा होता, छोटा ब्लॉग होता. पण तरी आपण ह्या ब्लॉग मध्ये जे तुम्ही बघितलं तिरुपतीच्या ब्लॉग मध्ये खूप मजा आली. सगळ्यांना खूप भारी वाटलं. तर असंच सहकार्य करा, असंच सपोर्ट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका. तर मी आज ब्लॉग संपवते. बाय बाय.